समाधिष्ठमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे। भवं भवामि सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे। भवं भवामि सहितं नमामि। श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तु। श्री शिवाय नमस्तुभ्यं। 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 श्री शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। हाँ श्री शिवाय नमस्तुभ्यं। 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 जय भोले। श्री
श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 श्री शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 ओ श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं ओ श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 श्री शिवाय पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की आदि शक्ति मुक्ताई सिया बलरामचंद्र भगवान की राम भक्त हनुमान पवन सूत हनुमान की श्री संत सोनाजी महाराज की श्री संत गुरुनाथ महाराज की नमः पार्वती पते हर 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 महादेव।
गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारि बरनौ रघुबर विमल जसो जोदायक फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना। राम जी को लाना लखन जी को लाना। लाना जी सारा परिवार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। तेवी मी जे जे बोले ते प्रभु तुमचे शिकविले। मनोन अवधारी जो आपुले आपण देवा। उपस्थित प्रभु प्रिय सज्जन तथा भक्तिमती माता, भगवान भोलेनाथांच्या या कथारूपी मंडपामध्ये चालू असलेली ही भगवत कथा श्री संत सोनाजी महाराजांच्या पादुका स्थापना शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी श्री भोलेनाथांचं चरित्र आपण वर्णन करत आहोत। भगवान भोलेनाथांचं चरित्र अगम्य आणि अपूर्व आहे। भगवान भोलेनाथ आणि पार्वती मातेचा विवाहाची कथा आपण बघितली। कार्तिक स्वामीचा जन्म बघितला। जालंधर नावाच्या राक्षसाचा वध भगवान भोलेनाथांनी केला, ही कथा आपण बघितली। कार्तिक स्वामीने ज्या वेळेला ताडकासुराचा वध केला, सर्व देवतांना सुखी केलं, इथपर्यंत कथा आपण पाहिली। पार्वती माता विचार करते की आपल्याला पुत्र सुख प्राप्त झालं पाहिजे, किंवा ज्यावेळेला कार्तिक स्वामींचा जन्म झाला होता त्यावेळेला कार्तिक स्वामीचा जन्म होता बरोबर पार्वती मातेला पाना फुटला होता। तसं पाहिलं तर पार्वती मातेच्या कुशीतून कार्तिक स्वामीजींचा जन्म नाही, तरी सुद्धा मातृत्व वात्सल्य निर्माण आई आहे।
तशीच पार्वती मातेच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की आपल्याला एक पुत्र असावा. त्यावेळेला पार्वती मातेने एक इच्छा निर्माण करता बरोबर पार्वती मातेला अंगाचा मड काढते, निर्मिती करते. तोच जन्म म्हणजे गणपती बाप्पाचा जन्म आहे. गजानन गणपती. गजानन का नाव पडलं? गजाचं मुख लावलं. गज म्हणजे हत्ती, हत्तीचं मुख लावलं म्हणून गणपती बाप्पाला गजानन नाव पडलं. गणपती बाप्पा ज्या वेळेला जन्माला आले, का जन्म घातला पार्वती मातेने त्याचं कारण आहे. पार्वती माता म्हणते, मी ज्या वेळेला स्नान करत असते किंवा काही पूर्व तयारी करत असते त्यावेळेला कोणीतरी त्या ठिकाणी अचानक येऊन जाते. द्वारावरती दर ठेवलेले असतात. एक सक्षम प्रभावशाली कोणीतरी देत आहे. नंदी बाबा असायचे द्वारावर, तर कोणाचा तरी प्रभाव असला पाहिजे म्हणून गणपती बाप्पाला जन्म आला. गणपती बाप्पाला ज्या वेळेला जन्माला घातला पार्वती मातेने, एकदा स्नान गृहामध्ये स्नान करत असताना पार्वती मातेने सांगितलं, जोपर्यंत माझी आज्ञा नाही तोपर्यंत कोणाला आतमध्ये सोडायचं नाही, आतमध्ये येऊ द्यायचं. आईची आज्ञा असल्यामुळे गणपती बाप्पाने दंड घेतला आणि द्वारावरती पाठवले. काही जण पार्वती मातेला निरोप देण्याकरता जायला लागले. स्नानगृहामध्ये येण्याकरता निघाले. त्यावेळेला गणपती बाप्पाने अडवलं, आतमध्ये नाही जाता येणार तुम्हाला. काढून दिलं गणपती बाप्पाने तिथून द्वारावर. भगवान भोलेनाथ गणांनी सांगितलं, आतमध्ये गणपती बाप्पाची बाळ आहे, त्या आतमध्ये कोणाला जाऊ दे. अंगाचा मळ काढून लावला गणपती बाप्पाला जन्माला सरळ सरळ असं म्हणणं आहे, महादेव एवढा भोळा आहे की तुझ्या घरी बाळ जन्माला आलं तर त्याला माहीत नाही. म्हणजे पार्वती मातेने काय स्वैराचार केला? एवढी मूर्ख बोलते.
महत्वाचं आहे. धन्य माता पिता तयाची या पहिले शब्द आईच आहे. आईची जबाबदारी आहे संस्कार करणे. बाळ जन्माला म्हणत असताना किंवा जन्माला येत असताना पहिला गर्भधान संस्कार आहे, दुसरा पोषण संस्कार आहे, तिसरा श्रीमंत संस्कार आहे, चौथा जास्त नावाचा संस्कार आहे, सातवा नामकरण नावाचा संस्कार आहे, सहावा कर्मविजन नावाचा संस्कार आहे, सातवा चौल म्हणजे गाढव नावाचा गावडं द्यायचा हा संस्कार आहे, आठवा गणेश नावाचा संस्कार आहे, सोळा हिंदू धर्माचं आपलं एवढं मोठं दुर्भाग्य आहे की आपल्याला याच्यामध्ये फक्त 5 संस्कार 16 संस्कार शास्त्राने सांगितले. पहिला गर्भाधान, दुसरा पुंसवन, श्रीमंतन
वाजवा एकदा. नमः पार्वती पतये हर हर. उठू नका जागेवरून जा. नमः पार्वती पतये हर हर. अतिशय सुंदर अप्रतिम अर्धनारी नटेश्वर अर्धांगाने पार्वती माता आहे, अर्धांगाने गुरु शंकर आहे. अर्धांग पार्वती मातेचा आहे, अर्धांग भगवान शंकराचा आहे. त्यांना अर्धनारी नटेश्वर असे म्हणतात. अतिशय सुंदर या ठिकाणी अप्रतिम विकास मार्गांसाठी ज्ञानेश्वर सत्कार यांच्याकडून गुरुचे 1 रुपया बक्षीस आलेला. धन्यवाद. अप्रतिम विकास मार्गांनी जे मेहनत घेतली, अप्रतिम मेहनत आहे महाराजांची. अतिशय सुंदर प्रकारची त्यांची कला आहे. विठ्ठलभाऊ वानखडे, विठ्ठलभाऊ वानखडे तांबडी विश्वास यांच्याकडून सुद्धा विकास मार्गांना 100 रुपये बक्षीस आलेला आहे. धन्यवाद. आपल्याला आता 4 वाजता आरती गणपती बाप्पाचा विवाह पाहायचा आहे. पण 2च दिवस आपल्याला उरले. अर्धनारी नटेश्वर भगवंता स्वरूप आपल्याला दाखवायला सांगतो. आहे अतिशय सुंदर महाराज बनवलं, दाखवलं. आणि आता सकाळी सकाळी त्या मुलीला कोणीच मुलगी तयार होत नव्हती तांडव स्तोत्र म्हणजे तांडव नृत्य करण्याकरता. 2-3 मुलींना विचारलं. असं नाही, विचारल्यानंतर कोणती मुलगी हो म्हणते, कोणती नाही म्हणत. पण गायत्रीचं अतिशय धाडस आहे. तिच्याकरता गायत्री करता एकदा जोरदार टाळी वाजवा. म्हणजे 1 घंट्यात तिने तयारी केली. म्हणजे सकाळीच आता 10-11 वाजता सांगितलं आणि नंतर तयारी केली. एकदाच फक्त व्हिडिओ दाखवला, पहिल्या कथेत जो झालेला होता तो दाखवला. तिने जसं तसं नृत्य केलं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, आदिशक्ती मुक्ताबाई, श्री संत सोनाजी महाराज की जय. संस्कारामध्ये शास्त्राने संस्कार प्रधान सांगितले. श्रीमंतोन्नयन नावाचा संस्कार सांगितला. पार्वती मातेने गणपती बाप्पावरती संस्कार केले. पण जन्माला आल्यानंतर सुरुवातीपासून मूर्ती घडवत असताना, मूर्ती बनवत असताना संस्कार केले. अतिशय महत्त्वाचा विषय आहे. शास्त्राने श्रीमंतोन्नयन नावाच्या संस्काराची पद्धत सांगितली. बघा, एवढं जरी असलं ना राजा, आईच्या गर्भामध्ये आपल्याला घडवणारा तरी कोण आहे? कोण आहे हो? कोण घडवते आपल्याला? आपल्या आईच्या गर्भामध्ये कोण घडवते? आपली आई घडवत असते का?
नाही नाही नाही. कोण घडवते हो? आपली आई आपल्या आपल्या आईच्या गर्भामध्ये आपल्याला घडवत नसते. आपल्याला घडवणारा कोण आहे? तर देव आहे. नाहीतर असं कधी झालं का? एखादी गर्भवती आई घरात बसलेली आहे. घरात बसलेली असताना शेजारच्या बाईने विचारलं, शेजारच्या एखाद्या बाईने विचारलं, जी गर्भवती घरात बसलेली आहे तिला विचारलं, का ग बाई काय करते तू? जे गर्भवती घरात बसलेली असते ना, ती म्हणते काही नाही ग, बघ गर्भामध्ये घडवणं हे देवाचं काम आहे. एखाद्या गर्भवती ताईला जर विचारलं ना, तू काय करते? ती गर्भवती आई घरातल्या घरात उत्तर देते शेजारच्या बाईला, काही नाही ग, माझ्या गर्भातल्या मुलाला मी नाक बनवून राहिली. असं झालं का कधी? कोण्या आईनं आपल्या मुलाला नाक बनवलं गर्भामध्ये? कोण्या आईच्या मुलाने आपल्या मुलाचं नाक घडवलं? झालं असं कधी? नाही झालं. का नाही? कारण आपल्या मुलाचं नाक घडवणं सुद्धा आईच्या हातात नाही, ते देवाच्या हातात आहे. कोणाच्या हातात आहे हो? देवाच्या हातात आहे. देवाची सत्ता आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, 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 वर्म हे जानोनी, वर्म हे जानोनी शरण आलो, जिया सकते, जिया सकते, वेदाची बोलन, सूर्याशी चालणे, सूर्याशी चालणे तुझी जिया सकते, जिया सकते, वेदाशी बोलन जिया सकते, तुझिया ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. भगवंताचं कार्य आहे आपल्या आईच्या गर्भामध्ये आपल्याला घडवणं. नाकावरती चेहऱ्याची शोभा आहे बरं. कशावरती? नाकावरती. बरोबर आहे की नाही? नाकावरून सर्व चेहरे ओळखल्या जातात. बरोबर आहे की नाही? एकासारखा एक आहे का? जुडे जरी असले तरी त्याच्यात फरक असतोच, थोडा तरी फरक असतोच. सर्व जर एकसारखे दिसले असते तर काय झालं असतं? काय झालं असतं? सर्व एकसारखे दिसले असते तर नंबर प्लेट द्यावी लागली असती. गाडीला नंबर असतो तसा MH 28 420. बरोबर आहे की नाही? हा, एखादा जावाई जर नंबर प्लेट विसरून जर गेला सासरवाडीला, त्याला विचारलं असतं सासूबाईनं तुम्ही कोण? त्याने सांगलं असतं मी तुमचा जावाई आहे. मग सासूबाईने विचारलं असतं नंबर प्लेट कुठं आहे? बरोबर आहे की नाही? त्यानं सांगितलं असतं विसरून राहिली, घरी नाही, घरी जा आणि ते नंबर प्लेट घेऊन या. एकासारखा एक नाही. काय देवाची कमाल आहे. हा, जिथं नाक पाहिजे तिथं नाक दिलं, जिथं तोंड पाहिजे तिथं तोंड दिलं, जिथं डोळे पाहिजे तिथं डोळे दिले देवानं. डोळ्याच्या वर ह्या भुया दिल्या. काय दिल्या? डोळ्याच्या वर ह्या भुया दिल्या. कशासाठी दिल्या? कशासाठी दिल्या? म्हणा नाही, आब्रो करायसाठी दिल्या. कशासाठी दिल्या?
कशासाठी दिल्या सांगा बरं देवानं? अचानक जर आपण पावसामध्ये गेलो, पाऊस पडला, पाऊस सुरू आहे, एकदम डोळ्यामध्ये पावसाचं पाणी जाऊ नये म्हणून मनात हे वयन घालून दिलं. भुया असल्यानंतर पाणी जाते का एकदम डोळ्यात? असं बरोबर उतरते की नाही? देवाचे कमाल आहे महाराज. जिथं नाक पाहिजे तिथं नाक दिलं, जेवढं चेहऱ्याला शोभते तेवढंच दिलं. बरोबर आहे की नाही? हे हातभर लंब दिलं असतं तर नाक, लोकांचे भांडणं झाले असते. हातभर लंब नाक दिलं असतं तर लोकांचे भांडणं झाले असते कथेत. लोकांना म्हटलं असतं पुढे सरक, काहून नाक लागून राहिलं. बरोबर आहे की नाही? साधी गोष्ट आहे ना. जेवढं पाहिजे तेवढंच दिलं देवाने. देवाचे कमाल आहे महाराज. किती सुंदर घडवलं देवाने आपल्याला, किती सुंदर, खूप सुंदर घडवलं. एवढं सुंदर बघा, एवढं सुंदर जर देवाने आपल्याला घडवलं असेल तर तो परमात्मा किती सुंदर असेल. किती हो. स्वामी रामतीर्थ लाहोरच्या बाजारामध्ये फिरण्यासाठी निघाले. संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेला स्वामी रामतीर्थ लाहोरच्या बाजारामध्ये फिरण्यासाठी निघाले, 5 वाजताची वेळ आहे. ज्या रस्त्याने निघाले त्या रस्त्याने एका नृत्यांगनेचा कोठा होता, एका वेश्येचा कोठा होता. संध्याकाळच्या वेळेला ती वेश्या ते नृत्यांगना सजून कोठ्यावरती बसले होते. कोणाची तरी वाट पाहत होते. संध्याकाळची वेळ झाली होते. स्वामी रामतीर्थ अचानक त्याच रस्त्याने पुढे निघाले. लोग म्हणायला लागले, बाबाजी ये तो आप लोगों का मार्ग नहीं, ये तो भोगी लोगों का मार्ग है. तरी स्वामी रामतीर्थांनी रस्ता नाही सोडला, सारखे रस्त्याने चालतच राहिले. संध्याकाळची वेळ झाली होती ना, म्हणून ती वेश्या ती नृत्यांगना सजून कोठ्यावरती बसलेली होती. त्या कोठ्याच्या जवळ स्वामी रामतीर्थ गेले ना, अचानक जाऊन उभे राहिले आणि कोठ्याकडे एक नजर टाकली. जशी कोठ्याकडे नजर पडली आणि कोठ्यावरची जी सजून बसलेली वेश्या नृत्यांगना स्वामी रामतीर्थांनी डोळ्याने पाहिली. ती नृत्यांगना दिसायला अतिशय सुंदर होती. सुंदर रूप होतं नृत्यांगनेचं. म्हणून स्वामी रामतीर्थांची नजर ज्यावेळेला नृत्यांगनेकडे गेली, एक टक नजरेने स्वामी रामतीर्थ त्या वेश्येकडे, त्या नृत्यांगनेकडे एक टक नजरेने पाहतच राहिले. आजूबाजूचे लोक भिरभिर जमा झाले. लोग म्हणायला लागले, बाबाजी ये तो आप लोगों का मार्ग नहीं, ये तो भोगी लोगों का मार्ग है, आप यहाँ से चले जाइए. पण तरी स्वामी रामतीर्थांनी स्वतःची नजर नाही हटवली. एकटक नजरेने पाहत राहिले. पण ती साधूची नजर होती, स्वामी रामतीर्थांची नजर होती. म्हणून त्या नृत्यांगनेला, त्या वेश्येला सुद्धा ती नजर सहन झाली नाही. ते वेश्या ती नृत्यांगना म्हणते, बाबाजी हुस्न को जो बदनजर देखते हैं यहाँ तो सर कलम करना पड़ता है. बाबाजी हुस्न को जो बदनजर देखते हैं यहाँ तो सर कलम करना पड़ता है, माने पैसा फेंकना पड़ता है. बाबाजी ये तो भोगी लोगों का मार्ग है. पण स्वामी रामतीर्थ म्हटले, अरे माताजी, काय म्हणतात स्वामी रामतीर्थ? स्वामी रामतीर्थ म्हणतात, अरे माताजी तूने तो गलत अर्थ लगा दिया. हमें न तेरे रूप से गरज न तुझसे गरज, हम तो हमारे परमात्मा की कलम देखते हैं की ज्याने एवढा सुंदर चेहरा बनवला, तो माझा परमात्मा किती सुंदर असेल. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, जब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा,
तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है। तुम मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है। तुम बिन मेरे बाल प्रभु कोई नहीं हमारा है। भव सागर से पार उतर भव से से पार नहीं, तेरा ही चलना होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। सुनर मुनि जन जिन चरणों को निस दिन ध्यान लगाते हैं, जो भी तुम्हारे दर पे आवे, मन वांछित फल पाते हैं। जो भी तुम्हारे दर पे आते, मन वांछित फल पाते हैं। आत्मनिधि को पाने हेतु, आत्मनिधि को पाने तेरा ही शरणा होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। धाम तुम्हारा तारनहारा, तब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है। तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है। भव से पार उतरने हेतु तेरा ही शरणा होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा। नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा। किती सुंदर बनवलं देवाने आपल्याला। आपल्याला जर एवढं सुंदर बनवलं असेल देवाने, तर भगवान परमात्मा किती सुंदर असेल महाराज, किती हो सुंदर। सर्वच सर्व चेहऱ्याची शोभा फक्त माणसाची नाकावरती असते। काय करावे ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली। सर्व व्यवस्थित आहे पण नाकच नाही, काय करावं।
एक बाप मुलगी पाहण्यासाठी गेला मुलासाठी. मुलगी बघून आला. जसा घरी आला तसा मुलाच्या आईने विचारलं मुलाच्या बापाला, का हो मुलगी पाहण्यासाठी गेलते म्हणले तुम्ही? म्हणे हो. कशी काय मुलगी? म्हणे चांगली आहे. किती शिकलेली आहे? म्हणे डबल MA झालेली आहे. एका यमानं जमलं नाही, डबल MA झालेली आहे म्हणे. मुलगी चांगली आहे. मुलीला भाऊ नाही. मुलीच्या बापाच्या घरी 10 एकर शेती आहे, ते आपल्याकडेच येणार आहे. मग मुलाच्या बापाने सांगितलं बरोबर. मुलाच्या आईला असं वाटलं बरं होते बापा आता. मग काय झालं? सगळं व्यवस्थित आहे, शिकलेली आहे, दांडपेंड चांगला आहे म्हणे, सगळं व्यवस्थित आहे. मग तरी मुलाचा बाप म्हणतो ते मुलगी आपल्याला करायची नाही. मग मुलाची आई म्हणते तुमचं काय डोकं फिरलं काय? डोकं फिरलं काय तुमचं? एवढं शिकलेली आहे म्हणता, चांगली आहे मुलगी, 10 एकर शेती आहे मुलीच्या बापाकडे. एवढं सर्व व्यवस्थित असताना तुम्ही का नाही म्हणता? मुलाचा बाप म्हणतो अगं सगळं व्यवस्थित आहे, पण मुलीच्या नाकावर म्हशीनं पाय दिला आहे. काय करता मग? नाही होणार. काय करावी ती 32 लक्षणे? नाक नाही तेने वाया गेली. नाकच नाही, सगळं व्यवस्थित आहे. आताचा काळ लग्नच नाही होत. गेला भोलेनाथांच्या मंदिरात. भोळं दैवत आहे. भोलेनाथ प्रसन्न झाले. काय वरमृही भक्ता, काय पाहिजे रे? काही नाही देवा, सगळं व्यवस्थित आहे, पण लग्नच नाही होऊन राहिलं. लग्न नाही होत आहे. बरं होऊन जाईल. भोलेनाथांनी आशीर्वाद दिला, होऊन जाईल म्हणे. मग गेला हा घरी. जसा घरी गेला, मुलगी पाहण्याकरता गेला. मुलगी पसंत केली. आकातली गायन काटे खाय. भेटत नाही. अशी फक्त मुलगी चांगली होती, सगळं व्यवस्थित होतं, पण मुलीचं नाकच बेनं होतं थोडंसं. काय होतं? मुलीचं नाक थोडंसं बेनं होतं. हा म्हणे थोडंसं कमी जास्त चालून जाते. काय होतंय? झालं ना मग आता. झालं लग्न झालं. मुलगी नांदायला आली गावात. जशी नांदायला मुलगी गावात आली, मग गावातल्या बाया असत्या. आपल्या गावात इकडच्या नाही सांगत, तिकडच्या सांगतो. मग जशी गावात नांदायला आली त्यावेळेला लग्न कधी असलं ना, लग्नात म्हणायच्या बाया, पाय व माय बेनी आली. कुठे सप्त्यात गेली, कीर्तनात गेली, पाय माय बेनी आली. सगळी चिडवत होते. ती घरी आल्यानंतर तिच्या पतीला म्हणते तुम्ही तर भल्या ढिंगा मारत होते. भगवान शंकर तुम्हाला प्रसन्न झाले म्हणून तुझा आणि माझा विवाह झाला. मग एक काम करा म्हणे. काय? भोलेनाथांना डबल प्रसन्न करा. भोलेनाथांना म्हणाव, हे भोलेनाथ, माझ्या पत्नीचं नाक थोडंसं वाढवून दे. हा गेला भोलेनाथांच्या मंदिरात, शिवालयात गेला. प्रार्थना सुरू केली त्याने. ओम नमः शिवाय जप चालू केला. भोलेनाथ भोळं दैवत आहे, प्रसन्न झाले. म्हणे काय पाहिजे रे? तुझं लग्न नाही झालं का? झालं म्हणे देवा, लग्न झालं हो. माझी पत्नी खूप प्रेमळ आहे, पण एकच कमी आहे. कोणती कमी आहे रे? आता काही नाही म्हणजे माझ्या पत्नीचं नाक थोडंसं लहान आहे, ते मोठं करून द्या. मग त्यांना काही माप नाही सांगितलं, 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर काही नाही सांगितलं. आणि ते भोळं दैवत आहे. देता है तो छप्पर फाड़ के. बस तुझ्या पत्नीचं नाक वाढवून पाहिजे का? मोठं जाईल म्हणे. मोठं नाक एवढं मोठं झालं की त्याची बायको घरात बसलेली होती, नाक घराच्या बाहेर आलं. शेजारची बाई आली दाराच्या समोर, म्हणे माय आतापर्यंत कोणाचीच पाईपलाईन नव्हती, आपल्या दाराच्या समोरून कोणाची आली काय सांगा. तो घरी आला, त्याने ते पाहिलं. त्याची पत्नी म्हणते, अहो मला त्रास होऊन राहिला, एवढं कुठं लंब नाक असते का? जाऊन सांगा भोलेनाथाला म्हणा कमी कर. धावत आला भोलेनाथ, कमी करा नाक.
कमी करा तर मग आता तरी सांगायला पाहिजे होतं 2 सेंटीमीटर तरी ठेव जा. जा म्हणे कमी होऊन जाईल. तसाच तू कमी होऊन जाईल म्हटल्यानंतर एवढं कमी झालं, एवढं कमी झालं. पहिले तरी थोडी टेकडी होती, आता सपाट झालं. काय करावी ती 32 लक्षणे, काय करता. सगळं व्यवस्थित आहे आपल्याजवळ. पण देवानं जर आपल्याला एवढं सुंदर घडवलं असेल, देवानं परमात्म्याने जर आपल्याला एवढं सुंदर बनवलं असेल, तर परमात्मा किती सुंदर असेल महाराज. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा, जिसकी रचना इतनी सुंदर. हे नाकाच्या जवळ तोंड दिलं देवानं. कशासाठी दिलं माहिती आहे तुम्हाला? नाकाच्याच जवळ दिलं. त्याचं कारण काय? जेवण करतो ना माणूस, जेवण करत असताना ते जेवण कसं आहे, तोंडात जाण्याच्या अगोदर पहिले नाक सांगत असते. माहिती आहे तुम्हाला? भजे जर तिकडे तिसऱ्या घरी जर चालू असले ना भजे, तर वास इकडे येते आपल्याला. कस काय कळते चौथ्या घरी भजे तळणं चालू आहे? कोण सांगते? डोळ्यानं पाहिलं का तुम्ही? नाही. कोण सांगते? नाक सांगते. कोण सांगते? हॉटेलवाली मंडळी जे भजे तळते की नाही, ते समोर तळते. कारण तळत असताना नाक समोरच्याच्या नाकापर्यंत, वास समोरच्याच्या नाकापर्यंत गेला पाहिजे. नाक सांगत असते की जो पदार्थ खाऊन राहिला तू, हा आंबट आहे, शिळा आहे, बासा आहे, खाऊ नको. तोंडाच्या अगोदर नाक सांगते. नाकाची शोभा, चेहऱ्याची शोभा पूर्ण नाकावरती आहे. बघा, गर्भवती अवस्थेमध्ये कोण घडवत असेल आपल्या आईच्या गर्भामध्ये, तर भगवान परमात्मा घडवतात. वाडा दुधा कोण करीतो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. आईच्या गर्भामध्ये जसं बाळ वाढत असते ना राजा, तसं आईच्या स्तनामध्ये दूध सुद्धा वाढत असते, दूध सुद्धा येत असते. हे कोणाची किमया आहे? हे देवाची आहे. कोण घडवते? शास्त्राने सीमोन्तोन्नयन नावाचा संस्कार सांगितला. गर्भवती आईला एक प्राधान्य सांगितलं की मा 6 महिन्याच्या पुढे बाळाच्या जन्मापर्यंत त्या आईने जर रामायण वाचलं, तर त्या आईच्या पोटी नक्की सज्जन मुलगा किंवा सज्जन मुलगी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. नियम पालन करावा मातृत्वाने. 3 महिने असतात, 4 महिने असतात. जी आई नियम पालन करते त्या आईच्या पोटी नक्की सज्जन मुलगा किंवा सज्जन मुलगी जन्माला येते. एखादा मुलगा जन्माला आल्यानंतर जर अन्यायाने बोलत असेल, वायचाळानं बोलत असेल, तुकाराम महाराजांना विचारलं, बघा हो, तो मुलगा अन्यायानं बोलून राहिला, अन्यायानं वागून राहिला. तुकोबाराय म्हणतात तो त्याचा दोष नाही, तो त्याच्या मातृत्वाचा दोष आहे, बापाचा दोष आहे. संस्काराची जबाबदारी मायबाप निभवत नाही. श्रीमंतोन्नयन नावाचा संस्कार सांगितला. शास्त्र म्हणते, ज्या आईला असं वाटत असेल की आपल्या पोटी येणारी जन्माला येणारी संतती बुद्धिवान जन्माला आली पाहिजे, आपल्या पोटी जन्माला येणारी मुलगा किंवा येणारा मुलगी बुद्धिवान जन्माला आली पाहिजे, त्या आईनं काय करावं? त्या आईनं 3 महिन्याच्या पुढे एक डाळिंब आणायचं, डाळिंबाचा रस काढायचा. रस काढल्यानंतर ज्वारीचा दाणा असतो, ज्वारीच्या दाण्या एवढा चुना त्या डाळिंबाच्या रसात टाकायचा आणि मिश्रण करायचा. आणि जी गर्भवती आई असेल, त्या गर्भवती आईने तो उपाशी पोटी घ्यावा. कशाचा रस? डाळिंबाचा रस. एकाच डाळिंबाचा रस काढायचा, त्याच्यात ज्वारीचा दाणा असतो तेवढा चुना मिक्स करायचा. जी गर्भवती आई एका डाळिंबाचा रस आणि ज्वारीच्या दाणा एवढा चुना घेत असेल, 3 महिन्यापासून बाळाच्या जन्मापर्यंत त्या आईच्या पोटी बुद्धिवान मुलगा जन्माला येईल. हे किती टक्के? 100% नाही, 101% म्हणजे 101%. किती हो? 101% आहे. त्या आईच्या पोटी सज्जन मुलगा आणि बुद्धिवान मुलगा जन्माला येईल.
किंवा बुद्धिवान मुलगी जन्माला येईल, पण जी आई दिसायला सावळी जरी असली, बाप दिसायला सावळा जरी असला, तरी सुद्धा त्या आईने जर डाळिंबाच्या रसामध्ये ज्वारीचा दाणा एवढा चुना टाकून जर ती आई रस घेत असेल, पण उपाशी पोटी घेतला पाहिजे. ती आई दिसायला कितीही सावळी असो, गर्भवती आई दिसायला कितीही सावळी असो, पण त्या आईच्या पोटी जे जन्माला येणारी संतती आहे, जे बाळ आहे, ते नक्कीच 100% नाही 101% गोरं जन्माला आल्याशिवाय राहणार. गोरं जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, हे शास्त्राने सांगितलं. पण मुख्यत्वाने याच्यात एक अपवाद आहे. कोणता अपवाद? अपवाद असा आहे की ज्या आईला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे, ज्या आईला मुतखड्याचा प्रॉब्लेम आहे, त्या ताईने हा उपाय करू नाही. चांगला आहे का? ज्या ताईला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे, ज्या ताईला मुतखड्याचा प्रॉब्लेम आहे, त्या ताईनं डाळिंबाच्या रसामध्ये चुना टाकून घेऊ नाही. नाही तर एखादा डॉक्टर मला येड्यात काढेल. तुम्ही जर घेतलं आणि तुम्ही सांगितलं असं, त्याच्याकरता सांगतो मी तुम्हाला, माझ्याजवळ पुराव्यासहित काही उदाहरणं आहे. याच्याबद्दल एक डॉक्टर आहे मुक्ताईनगरचे, जयस्वाल डॉक्टर, त्यांची माझी या विषयावरती 1 घंटा चर्चा चालली होती, 1 तास. मग हा उपाय ज्या आईला किडनी स्टोन आहे, त्या आईला तो उपाय चालत नाही. पण गणेश पुराणाने एक उपाय सांगितला. उपाय असा आहे, हा उपाय चालत नसेल तर एक दुर्वा आहे, दुर्वा, तिला हराळ म्हणतात. हराळ म्हणतात. तर हराळ आणायची, दुर्वा आणायची, आणि दुर्वाचा 1 चमचाभर रस काढायचा. 2 चमचाभर रस त्या गर्भवती आईने जर सकाळी सकाळी उपाशी पोटी घेतला, तर त्या आईच्या पोटी बुद्धिवान मुलगा किंवा बुद्धिवान मुलगी जन्माला येते. एवढंच नाही, तर त्या आईच्या पोटी येणारी संतती, मुलगा किंवा मुलगी गोरी जन्माला येते. कशाचा रस? दुर्वाचा रस. किती चमचे? 2 चमचे. भाजीचे नाही बाप हो, पूजेचे. कशाचे? पूजेचे चमचे. 2 चमचाभर रस काढायचा. आई कितीही सावळी असू द्या, बाप कितीही सावळा असू द्या, नाही तर होते तसंच. माय होलू होलू, बाप होलू होलून, दोघायच्या खांद्यावर वानेराचं पिलू. बाप बी तसाच, माई तशीच, चालू द्या. मुलगा किंवा मुलगी सज्जन बुद्धिवान जन्माला येण्यासाठी काय करावं? शास्त्राने अनेक उपाय सांगितले. खूप शास्त्रामध्ये जेवढं आपण शिरणार तेवढं खूप महान आहे. श्रीमंतोन्नयन नावाचा संस्कार शास्त्राने सांगितला. पुढे शास्त्र असं सांगते, जात कर्म नावाचा संस्कार आहे. गाईचं तूप आणि मध एकत्रित करायचं, जन्माला आलेल्या बाळाच्या ओठावरती लावायचं. गाईचं तूप आणि मध एकत्रित करून जर बाळाच्या ओठावरती लावल्या गेलं, तर त्या बाळाच्या जन्मामध्ये, आयुष्यामध्ये त्रयदोष निर्माण होत नाही. फक्त 2च गोष्टी आहे, गाईचं तूप आणि मध. असेल आपल्याजवळ शक्ती, असेल आपल्याजवळ सामर्थ्य, तर शास्त्राने सांगितलं सोन्याची कांडी घ्यायची, सोन्याच्या कांडीनं लावायचं. नसेल ते सामर्थ्य, नसेल आपल्याजवळ ते शक्ती, तर जे करंगडीच्या जवळचं जे बोट आहे अनामिका, करंगडीच्या जवळचं जे बोट आहे अनामिका, अनामिका बोटेने बाळाच्या ओठावरती गाईचं तूप आणि मध जर एकत्रित करून लावलं, तर बाळाच्या जन्मामध्ये, आयुष्यामध्ये त्रयदोष निर्माण होत नाही. जातकर्म नावाच्या संस्काराची पद्धत आहे. जातकर्म नावाचा संस्कार भगवान कृष्णावरती झाला. जातकर्म नावाचा संस्कार रामप्रभूवरती झाला. पुराणाने, इतिहासाने याचे पुरावे दिले. जातकर्म नावाच्या संस्कारानंतर आहे नामकरण संस्कार. नाव ठेवल्या जाते, नाव चांगले ठेवत जा राजा. ज्या नावाला काहीतरी अर्थ आहे ते नाव आपण ठेवलं पाहिजे. ज्या नावाला काहीच अर्थ नाही असं नाव माणसाने ठेवू नाही. पण काही एरपट डोक्षे जे असे असतात, आपण सांगून सुद्धा ऐकत नाही ऐकतात, ते मनानच करतात. नावं सगळे बाहेर येऊन राहिले. कुठून माहीत आहे तुम्हाला? नावं सर्व बाहेर येऊन राहिले, पण टीव्हीतून, सर्व टीव्हीतूनच बाहेर येतात. टीव्हीतून बाहेर येतात नावं सर्व.
काही काही नावं असे ठेवतात त्या नावाला काहीच अर्थ नसतो. हां, इथं कोणाचं नाव असेल किंवा आपल्या गावात कोणाचं नाव असेल तर मला माफ करा. अनिकेत नाव आहे, अनिकेत. अ म्हणजे नाही, निकेत म्हणजे घर. ज्याला घर नाही त्याला अनिकेत म्हणतात. नावाचा अर्थ होतो काय आहे? आवडीने नाव ठेविले विकास जीवन भकास केलं त्यानं. नाव विकास जीवन भगास. काय करावं त्या नावाला? जे बाळाची आत्या नाव ठेवत असते, अक्का नाव ठेवत असते, तिला विचाराव तू नाव ठेवून राहिली पण याचा नावाचा अर्थ सांगजो आम्हाला काय होते. नामकरण संस्कार आहे. कर्णभेदन नावाचा संस्कार आहे. कान टोचल्या जातात बाळाचे. शास्त्र म्हणते ज्या बाळाचे कान टोचलेले नाही ना त्या बाळाच्या हातातलं, त्या मुलाच्या हातातलं पिंडदान बापाला कधीच पोहोचत नाही. ज्याचे कान टोचलेले नाही अशा मुलाच्या हातातलं पिंडदान बापाला पोहोचत नाही. घरात पितृदोष निर्माण होतो. पितर अतृप्त राहतात. घराची जी घसरण होते. एखाद्या वेळेला लहान मुलाची काही भागामध्ये पद्धत आहे अशी, टोचत नाही लवकर ते का. हां, मग काही भागामध्ये म्हणजे इकडेच बोदवड साईड टोचत नाही ते लवकर का. मग कान टोचण्यासाठी तो कार्यक्रम केला जातो. हां, एखाद्या वेळेला कार्यक्रम होत नाही तर तो तसाच राहून जातो बिगर कान टोचाचा. आता मी इकडे एक दसरखेडच्या जवळ विवरा गाव आहे, तिथं कथा केली होती. कथा केल्यानंतर मी असं सांगितलं, म्हटलं बघा ज्या मुलाचे कान टोचलेले नाही ना त्या मुलाच्या हातातलं पिंडदान बापाला पोहोचत नाही. कथा झाल्यानंतर एक आजीबाई माझ्याजवळ आली. ते आजी म्हणते महाराज माझ्या मुलाचे कान टोचलेले नाही. म्हटलं मग तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे? म्हणे 35 वर्षाचा. किती वर्षाचा आहे? 35 वर्षाचा. खरी घडलेली घटना आहे बरं, म्हणून मी तुम्हाला गावासहित सांगितलं. मग मी म्हटलं तुमच्या घरचे बुवा आहे का गेले? म्हणे 2 वर्ष झाले गेले. सांगा बरं किती कठीण आहे ह्या गोष्टी. मी म्हटलं तुम्ही आताही सुद्धा मुलाचे कान टोचू शकता, त्याच्यात काहीच अवघड नाही. जन्म नक्षत्र सोडायचं. जन्म नक्षत्र सोडल्यानंतर विषम वर्ष पाहायचं. जन्म नक्षत्र सोडून विषम वर्षी कोणत्याही तिथीला मुलाचे कान टोचणं चालतात. फक्त जन्म नक्षत्राच्या दिवशी कान टोचणं बाळाचे चालत नाही. ज्या मुलीचा जन्म समवर्षामध्ये कान टोचणं चालत नाही, विषम वर्षामध्ये कान टोचावे लागतात. जन्म नक्षत्र सोडायचं. विषम वर्षामध्ये कान टोचणं चालते. 35व्या वर्षी त्या मुलाचे कान टोचले होते. कितीव्या वर्षी सांगा बघा. समवर्ष नसावं, विषम असावं. कर्णभेद पितर अतृप्त राहू नये त्या मुलाचे कान टोचलेले असावे. पितर तृप्त राहण्याकरता हातातलं पिंडदान बापाला पोहोचण्याकरता माथ्यावरती शेंडी असावी, गळ्यात जानवं असावं. जोपर्यंत तुमच्या गळ्यात जानवं नाही ना, जोपर्यंत तुमच्या डोक्यावर शेंडी नाही, तोपर्यंत तुम्ही कुठेही कोण्याही ठिकाणी पिंडदान करा, तुमच्या हातातलं पिंडदान बापाला कधीच पोहोचत नाही. डोक्यावरची शेंडी पाहिजे, गळ्यात जानवं पाहिजे. म्हणून आपण पिंडदान करत असतो ना त्यावेळेला काय करून घेतो? चाटी करून घेतो. टकलं करतो की नाही आपण? चप्पी करतो ना, शेंडी ठेवतो मागे. विधी करणारे ब्राह्मण बाबा म्हणतात तुमचा जो आहे का जानवं? तो म्हणतो नाही. मग धोतर फाडा, धोतर. धोत्राचं जानवं केल्या जाते की नाही? धोत्राचं जानवं केल्या जाते आणि गळ्यात टाकल्या जाते. का हो? त्याचं कारण आहे, त्यांना माहिती आहे गळ्यात जानवं असल्याशिवाय, माथ्यावरती शेंडी असल्याशिवाय त्या मुलाच्या हातातलं पिंडदान बापाला कधीच पोहोचत नाही.
शास्त्राने जे उपाय सांगितले ते खूप महत्त्वाचे आहे. कर्णभेदन नावाचा संस्कार आहे, चौल म्हणजे जावळं नावाचा संस्कार आहे, विवाह नावाचा संस्कार आहे. गुरुच्या घरी शिकण्याला ज्यावेळेला जातो मुलगा, पहिली पद्धत उपनयन संस्कार केला जातो. उपनयन म्हणजे जानवं टाकणे. उपनयन संस्कार सुद्धा आहे शास्त्राने सांगितला. उपनयन संस्कार ब्राह्मण असेल तर 5व्या वर्षी केला जातो, क्षत्रिय असेल तर 8व्या वर्षी केला जातो, वैश्य असेल तर 11व्या वर्षी केला जातो. असा एक प्रकार आहे. शास्त्राने असे 16 संस्कार सांगितले. पद्धत खूप मोठी आहे महाराज, खूप मोठी आहे. शास्त्राने संस्कार सांगत असताना एक एक संस्काराची पद्धत सांगितली. गुरुच्या घरून शिकून आल्यानंतर पहिली अवस्था मुलाने काय करावं? प्रथमेन अर्जिता विद्या. पहिल्या अवस्थेमध्ये 25 पर्यंत विद्यार्थ्याने खूप अभ्यास करून घ्यावा. प्रथमेन अर्जिता विद्या. पहिल्या टप्प्यामध्ये विद्या कमवावी. विद्या कमवल्या गेली पाहिजे पहिल्या टप्प्यात. प्रथमेन अर्जिता विद्या. विद्यार्थी अवस्थेमध्ये काय करावं? विद्यार्थी अवस्थेमध्ये मुलाची बुद्धी वाढण्याकरता शास्त्राने सांगितलं त्याला दररोज एक पेरू खाण्याकरता द्यावा. 15 दिवस खाण्याकरता दिला तरी मुलाची बुद्धी वाढते. अतिशय मुलाची बुद्धी कमी असेल, निर्बुद्ध सारखा मुलगा वागत असेल तर मुलाची बुद्धी वाढण्यासाठी शास्त्राने सांगितलं जन्माला आल्यानंतरची प्रक्रिया आहे. झोपेतून उठल्यानंतर 3 काजू हातात घ्यायचे, चमचाभर मध हातात घ्यायचं आणि बाळाला सकाळी सकाळी खाण्याकरता द्यायचं. काय? फक्त 3 काजू आणि 1 चमचाभर मध. जर मुलाला तुम्ही खाण्याकरता दिलं तर 100% मुलाची बुद्धी वाढते. दुसरा उपाय. तिसरा उपाय शास्त्राने सांगितला, मी तुम्हाला कालच सांगितला. मुलगा जर सकाळी सकाळी हनुमान चालीसा वाचत असेल किंवा हनुमान चालीसा घेत असेल तर त्या 100% बुद्धी वाढल्याशिवाय राहत नाही. कारण हनुमंतराय बुद्धिमताम वरिष्ठम आहे. हनुमंतराय कोण आहे? बुद्धिमताम वरिष्ठम आहे. मुलाची बुद्धी वाढण्याकरता मुलाने जरी हनुमान चालीसा घेतली दररोज नित्य नेमाने, अनुष्ठान तर मुलगा करू शकत नाही, चंचल असतो, तरी मुलाची बुद्धी वाढते. मुलाची बुद्धी वाढण्याकरता शास्त्राने सांगितलं सकाळी सकाळी मुलगा जर देवघराच्या समोर बसत असेल तर एक दिवा लावायचा. दिवा लावल्यानंतर पुरुषोत्तम पुरुषोत्तम या नामाची एक माळा जप करत असेल तरी मुलाची बुद्धी वाढते. पण विद्यार्जन करत असताना मुलाची बुद्धी जर कमजोर वाटत असेल तर त्या मुलाला तुम्ही उडदाची डाळ कमी खाऊ घाला. उडदाची डाळ मुलाने कमी खायची, कळण्याची भाकर कमी खायची. का कमी खायची? त्याचं कारण आहे उडदाच्या डाळीने कळण्याच्या भाकरीने ताकद भेटते पण बुद्धी मठ्ठ होते. काय होते? उडदाच्या डाळीने कळण्याच्या भाकरीने माणसाला ताकद भेटते पण बुद्धी मठ्ठ होते. म्हणून जुने लोक सरकीची ढेप निघण्याच्या अगोदर जुने लोक काय करायचे माहिती आहे? पेरणीच्या अगोदर बैलांना उडीद खाऊ घालत होते. काय खाऊ घालत होते? जुने लोक असतील त्यांना माहित आहे की नाही? कारण आणि उडदाची डाळ म्हणजे कळण्याची भाकर आणि दही तर अजिबात खाऊ नये मुलाने. दही आणि कळण्याची भाकर शास्त्राने नकार दिला, याने बुद्धी मठ्ठ होते. आणखी एक तोंडलं नावाचा पदार्थ आहे. तोंडलं नावाचा पदार्थ जर मुलाने खाल्ला तरी सुद्धा मुलाची बुद्धी मठ्ठ होते. एखाद्या मुलाचं जर बोलणं अरखडत असेल, बोलणं काय होत असेल? एखाद्या मुलाचं बोलणं अरखडून राहिलं, लहान आहे, काही शब्द तोत्रे येतात मुलाच्या मुखातून, हा उपाय शिव महापुराणातला आहे. शास्त्र म्हणते काय करायचं? एक मंत्र आहे. शुक्रवारच्या दिवसपासून संध्याकाळच्या वेळेला हा मंत्र त्या मुलाने फक्त 3 वेळेला म्हणायचा. नारायणम नमस्कृत्य नरंचैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरयेत. हा मंत्र शुक्रवारपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत जो मुलगा फक्त संध्याकाळच्या वेळेला 3 वेळेला हा मंत्र म्हणेल त्या मुलाची नक्कीच 100% बुद्धी वाढल्याशिवाय राहत नाही. किंवा जो बोलणं अरखडत येते, जो बोलत असताना
लहानपणीच हा उपाय करण्याचा असतो, मोठा झाल्यानंतर काही फायदा नाही. काय म्हणतो मी? तुम्ही म्हणाल मोठ्या माणसाला आता नाही जमत. ते कच्चं मडकं असते ना, कच्चं ओलं, जोपर्यंत कच्चं मडकं आहे त्याला तुम्ही कसाही आकार द्या, वागते. कोण्याही ठिकाणी आकार द्या, कसाही आकार द्या, ते आकार घेते. त्या मडक्याला तुम्ही आव्यात टाका, आव्यातून काढा बाहेर. आव्यातून बाहेर काढलं तुम्ही म्हणा नाही नाही आता याला पुन्हा आकार द्यायचा, जमते का द्यायला? तसं लहान मुलांचं आहे. लहान मुलावरती संस्कार करणं ही मातृत्वाची जबाबदारी आहे. फार महत्त्वाचा विषय आहे. लहान मुलाची बुद्धी वाढण्यासाठी शास्त्राने खूप उपाय सांगितले महाराज. बुद्धिमत्ता वाढण्यासाठी जे मातृत्व गर्भापासून अतिशय तत्पर आहे, त्या मातृत्वाच्या पोटी बुद्धिवान मुलगा किंवा बुद्धिवान मुलगी जन्माला येते. आणि सरळ आहे. एखादा मुलगा जर वाईट जन्माला आला, शास्त्राने सांगितलं उन्मत्त मातृदोषेन पितृदोषेन मूर्खतः. एखादा उन्मत्त मुलगा जन्माला आला तर समजून झाला आईचा दोष आहे, आईचं पाप आहे. एखादा मूर्ख मुलगा जन्माला आला तर समजून चालाव हे बापाचं पाप आहे. पितृदोषेन मूर्खतः, उन्मत्त मातृदोषेन पितृदोषेन मूर्खतः. बापाच्या पापाने मूर्ख मुलगा जन्माला येतो, आईच्या पापाने उन्मत्त मुलगा जन्माला येतो, वंशाच्या पापाने कंजूस मुलगा जन्माला येतो, आणि स्वतःच्या पापाने तो दरिद्री घरी जन्माला येतो. उन्मत्त मातृदोषेन पितृदोषेन मूर्खतः, कदापि दोषेन आत्मदोषेन दरिद्रतः. स्वतःच्या पापाने दरिद्री घरी मुलगा जन्माला येतो, हे स्वतःचं पाप आहे. एखादा उन्मत्त मुलगा जन्माला आला, समजून झाला हे पाप आईचं आहे. मूर्ख मुलगा जन्माला आला, समजून झाला हे पाप बापाचं आहे. कंजूस मुलगा जन्माला आला, समजून झाला हे वंशाचं पाप आहे. आणि दरिद्री घरी जर मुलगा जन्माला आला तर समजून झाला त्या स्वतःच्या मुलाचं पाप आहे ते. याच्या विरुद्ध एखादा मुलगा जर चांगला शीलवान जन्माला आला, चांगला मुलगा बुद्धिवान जन्माला आला, समजून चालाव हे पुण्य आईचं आहे. सुशीलो मातृपुण्येन. शीलवान मुलगा जन्माला येण्याकरता आईचं पुण्य पाहिजे. आणि चतुर हुशार मुलगा जन्माला येण्याकरता बापाचं पुण्य पाहिजे. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरतः, दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यतः. एखादा मुलगा जर उदार जन्माला आला, समजून झाला त्याच्या वंशाचं पुण्य आहे, त्याच्या अगोदरच्या पिढीचं पुण्य आहे. आणि चांगल्या घरी मुलगा जन्माला आलाच तर समजून चालाव त्याचं स्वतःचं पुण्य आहे. शीलवान मुलगा जन्माला येण्याकरता आईचं पुण्य असावं लागते राजा. चतुर मुलगा जन्माला येण्याकरता बापाचं पुण्य असावं लागतंय. उदार किंवा दानी मुलगा जन्माला येण्याकरता वंशाचं पुण्य असावं लागतंय. आणि चांगल्या घरी मुलाने जन्माला यावं किंवा चांगल्या घरी मुलगा जन्माला आला पाहिजे, त्याच्याकरता त्या स्वतःच्या मुलाचं स्वतःचं पुण्य पाहिजे, तर ह्या गोष्टी घडत असतात. बुद्धिवान मुलगा किंवा मुलगी जन्माला येण्याकरता आईचंही आणि बापाचंही पुण्य सौभाग पाहिजे, त्याच्याशिवाय ह्या गोष्टी घडत नसतात. गजानन गणपती पार्वती मातेच्या पोटी जन्माला आले, सर्वांना कथा माहिती आहे. पण बुद्धिवान होत आहे. भगवान शंकरांना भगवान भोलेनाथांना अडवलं. भोलेनाथांना अडवल्यानंतर भोलेनाथ म्हटले मला जाऊ दे. भोलेनाथांच्या समोर दंड उभा केला गणपती बाप्पाने. जसा दंड उभा करता बरोबर समोर भगवान शंकर रागाने लाल झाले. भगवान शंकराने पुन्हा विनंती केली, हे बाळ मला आतमध्ये जाऊ दे. तरी सुद्धा गणपती बाप्पा ऐकायला तयार नाही. गणपती बाप्पा ऐकत नाही. दोन्हींचं युद्ध करायला, दोघांचं युद्ध सुरू झालं. गणपती बाप्पाचं भोलेनाथांचं युद्धाला सुरुवात झाली. अनेक प्रकारे प्रयास केला भोलेनाथांनी परास्त करण्याचा गणपती बाप्पाला, तरी गणपती बाप्पा परास्त होत नाही.
रागाने लाल झाले भोलेनाथ. राग अनावर झाला, त्रिशूलाचा प्रहार केला आणि एका प्रहारामध्ये गणपती बाप्पाचं धडा वेगळं, शिर हे धडा वेगळं केलं. हाहाकार झाला. सर्वांना हा वृत्तांत माहिती पडला. आतमध्ये बसलेल्या पार्वती मातेला सुद्धा हा वृत्तांत माहिती पडला. पार्वती माता ज्यावेळेला बाहेर धावत धावत आली, पाहिलं तर या ठिकाणी गणपती नाही आहे. धड खाली पडलेलं पाहिलं, शिर धडा वेगळं ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेला रागाने लाल झाली जगदंबा. अंबा भवानी माता ज्यावेळेला रागाने लाल झाली, विकराळ रूप धारण केलं. अतिशय मोठं भयंकर विकराळ रूप धारण केलं. सगळ्या सृष्टीतल्या जीवांचा संहार करण्याकरता जगदंबेने भवानीने सुरुवात केली. भयंकर रूप होतं भवानी मातेचं. पार्वती मातेचं रूप अतिशय भयंकर होतं. सर्व देवता विचार करतात, जर आता पार्वती मातेचा राग शांत झाला नाही तर सगळ्या सृष्टीचा संहार होऊन जाईल. पार्वती मातेचा राग शांत कोण करणार आहे? एक एक देवता पार्वती मातेची स्तुती करू लागले तरी सुद्धा पार्वती मातेचा राग शांत होत नाही. अतिशय संतप्त रागाने लाल झाली होती. सगळ्या सृष्टीचा संहार चालू आहे. सर्वच सर्व देवता त्या ठिकाणी येऊन हात जोडतात, भवानीला जगदंबेला प्रार्थना करतात. त्या ठिकाणी सर्व देवतांनी प्रार्थना केली की हे मां, हे जगदंबे, हे भवानी मां, या ठिकाणी गणपतीचा जरी शिर हे धडा वेगळं झालेलं असलं तरी गणपती बाप्पा जिवंत होते. भोलेनाथांना मी प्रार्थना करतो. सर्व देवता भोलेनाथांच्या जवळ गेले. भगवान शंकर, भगवान भोलेनाथ म्हटले, हे जिवंत होऊ शकतात, हा जिवंत होऊ शकतो, पण तुम्ही जो प्राणी तुम्हाला पहिल्यांदा दिसेल त्याचं शिर आणा कापून. निघाले दोन गण. एक गज दिसला, म्हणजे हत्तीचं एक पाडस दिसलं. एका हत्तीचं मुख कापून आणलं. गणपती बाप्पाच्या शिराला ते जोडलं. मंत्रशक्तीचा प्रयोग केला. भोलेनाथांच्या आशीर्वादाने गजानन गणपतीचा पुन्हा जन्म झाला. नमः म्हणती जना तू आमची प्रेरणा, वंदितो तुझला गणवदना, वंदितो तुझला गणवदना. तुझा दिन उगले तुझ्या कृपे. एक शक्ती गणपती बाप्पाच्या जवळ प्रदान केली. सर्व देवतांनी वरदान दिलं की सर्व देवांच्या आधी हे गणपती बाप्पा तुमचं पूजन होईल. विघ्नहर्तेचा मान गणपती बाप्पाला दिला गेला. म्हणून कोणत्याही ग्रंथाची सुरुवात असो, कोणत्याही कार्याची सुरुवात असो, गणपती बाप्पाला नमन केल्या जातं. कारण गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता देवता आहे. दुसरी गोष्ट, गणपती बाप्पा ही ज्ञानाची देवता आहे, ज्ञान देणारी देवता आहे. वाणीची देवता सरस्वती माता आहे. वाणी चांगली असावी असं वाटत असेल त्या व्यक्तीला त्याने सरस्वती मातेची आराधना करावी. आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी व्हावी किंवा आपलं ज्ञान वाढावं असं ज्याला वाटत असेल त्याने गणपती बाप्पाची प्रार्थना करावी. गणपती बाप्पा ही ज्ञानाची देवता आहे. ओम नमो जिया वेद प्रतीका देवा तुझे गणेशु सकलाटमती प्रकाशु मने
ओम नमो जियाद्य वेद प्रतिपाद्या जय जय सुम संवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. गणपती बाप्पा ही ज्ञानाची देवता आहे. ज्याला असं वाटत असेल आपल्या ज्ञानाची वृद्धी व्हावी, ज्याला असं वाटत असेल आपली वाणी चांगली असावी, त्याने सरस्वती मातेची आराधना करावी. ज्ञान आणि बुद्धी वाढण्यासाठी हनुमंतरायांची उपासना सुद्धा खूप मोठी सांगितली. काही काही वेळेला एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल, काही काही व्यक्ती काय होतं, सर्दी झाली, सर्दी बरी झाली की तापच येते, ताप बरा झाला की डोकंच दुखते, काही ना काही एक ना एक चालत राहते. जन्मकुंडली काढल्यानंतर ज्याच्या पहिल्या घरामध्ये मंगळ नावाचा दोष असेल त्याला हे घटना घडत राहतात. ठरलेल्या ह्या गोष्टी. पहिलं घर ज्याचं अशुद्ध आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ह्या घटना घडत राहतात. मग हे शुद्ध होण्याकरता एक हनुमंतरायांची उपासना सांगितली. साधी सरळ कोणीही करू शकते असं नाही. किंवा पहिले लोक जे होते ना ते हुशार होते. राजा हुशार होते म्हणजे आता मूर्ख आहेत लोक असं नाही. पहिले काय होतं, जे जन्मनाव ठेवत होते ते गुपित ठेवत होते. काय ठेवत होते? जन्मनाव लोक ठेवत होते ते गुपित ठेवत होते आणि टोपण नाव ठेवत होते दुसरं. त्याचं कारण आहे, जे करणी कवठा जे अघोरी विद्या आहे ना, त्या अघोरी विद्येचा प्रभाव जन्मनावाने माणसाला लवकर लागू होतो. म्हणून पहिले लोक जन्मनाव गुपित ठेवत होते. जन्मनाव कोणाला लवकर सांगत नव्हते. जन्मनावाने अघोरी विद्येचा प्रभाव किंवा वाईट विद्येचा प्रभाव लवकर पकडतो, माणसाला लवकर पकडतो. पण जन्मनाव वेगळं असते आणि टोपण नाव वेगळं होतं. आता तेच ठेवायला लागले. आता काही तसा प्रकार राहिला नाही. आहे क्वचित काही दुर्भागी लोक आहेत, काही वाईट लोक करणारे, अजून करणारे नाही असं नाही, पण त्या लोकांचं मरण चांगलं होत नाही. बरं नाही. लोकांना आपण स्वतः दुसऱ्याला सुख देत नसाल राजा तर दुसऱ्याला दुःखी तरी करू नका. आपल्या आयुष्यामध्ये कोणाला सुखी करता येत नसेल तर नका करू. कोणाचं चांगलं होत नसेल तर नका करू. हो, पण कोणाचं वाईट तरी नका करू. आयुष्यामध्ये एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये रस्त्याने एखादा माणूस चालला ना, त्याच्या रस्त्यामध्ये जर तुम्हाला फुलं बनता येत नसेल तर बनू नका राजा, पण काटे तरी नका बनू. भला किसी का करे न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते हो तो काट बन कर मत रहना. पुष्प नहीं बन सकते हो तो काट बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते हो काटे बन कर मत रहना. काटे बन कर मत रहना. तो भगवान कम से कम इंसान बनो. नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना न सके तुम पापों में पगना धरना. पुष्प नहीं बन सकते हो तो
काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते हो तो काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना। आज शिव महापुराण कथेचा संदेश आहे दादा आपल्याला। शिव महापुराण कथेचा संदेश आहे की बाबा रे, आपल्या जीवनामध्ये कोणाचं चांगला करता येत नसेल करू नका। मार्गस्थ असणाऱ्या माणसाच्या रस्त्यामध्ये फुलं बनता येत नसेल ना आपल्याला नका बनू, पण काटे तरी नका बनू त्याच्या रस्त्यामध्ये। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो। नाही देव बनता येत आपल्याला, नका न बनू राजा देव, कशाला बनता देव। देव बनण्याची गरज नाही रे, फक्त माणूस म्हणून जीवन जगा। बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो। नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो। माणूस म्हणून जीवन जगा माणसाने। दुसऱ्याच्या सुखात सहभागी होता येत नसेल ना नका हो। दुसऱ्याचं सुख जर चांगलं होत असेल, दुसऱ्याचं चांगलं होत असेल ना राजा, तर त्याच्या सुखात तुम्हाला सहभागी होता येत नसेल तर नका हो, पण त्याच्या सुखात दुःख टाकण्याचा प्रयत्न नका करू रे। बघा, घर न किसी का बसा सके तो झोपड़िया न जला देना। मरहम पट्टी कर न सके तो धाड़ न मत लगा देना। काय आहे, एखाद्याचं घर बसवता येत नसेल ना नका बसवू। दोनाचे चार हात होत असतील तर होऊ द्या ना, होऊ द्या। पण काही काही लोकांना अशी सवय असते, त्याचा संबंध होऊन राहिला काय। काही काही लोक मूर्ख असतात महाराज, चांगल्या चांगल्याचे संबंध मोडून टाकतात। पुण्य भेटत असेल त्यांना, नाही 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 हो। एखाद्याचं घर बसवता येत नसेल ना दादा, तुम्हाला अजिबात बसवू नका। दोनाचे चार हात करता येत नसतील तर करू नका रे। पण कोणाचं चांगलं होत असेल, कोणाचा संबंध होत असेल, त्याच्यात काडी टाकण्याचा प्रयत्न नका करू। असेल सांगायचं तर खरं तरी सांगा। पण काही काही लोक खोटं सांगून संबंध मोडून टाकतात। मला असं वाटते त्या व्यक्तींना नरक सुद्धा कमी पडेल महाराज। काय करावं लोकांना, कोण्या जगात राहतो आपण। काही काही मूर्ख माणसं असे असतात का हो, त्या ढमक्याची मुलगी पाहायला चाललो आम्ही, कसं काय ते, तो काय म्हणतो तो काहीच सांगत नाही। कानाला हात आहे म्हणतो माझ्या, मला काहीच माहित नाही। जे पाहुणे येणारे असतात ते येतच नाही। मुलीचा बाप म्हणतो येणारे होते पाहुणे आमच्या घरी आले नाही, येणारे होते पाहुणे आले नाही आमच्या घरी। का मग दुसऱ्या गावातला माणूस म्हणतो आमच्या गावातल्या म्हाताऱ्याला भेटले असतील मग ते, म्हणून तुमच्या घरी आले नाही। काही काहीची सवय ढाय ते ढाय मेल्यावर जाय असं आहे। काय करता या गोष्टीला। कोणाचं घर बसवता येत नसेल ना राजा, नका बसवू। घर न किसी का बसा सके तो झोपड़िया न जला देना।
मरहम पट्टी कर न सके तो धाडन मत लगा देना. एखाद्याला जखम लागलेली आहे ना, त्याला तुम्हाला मरमपट्टी करता येत नसेल तर नका करू. त्याच्या कर्माने त्याला लागलेलं आहे, त्याच्या कर्माने तो दुःख भोगणार आहे. पण त्याच्या जखमेवरती तुम्ही जर मीठ चोळत असाल, मीठ टाकत असाल, तर आपल्याला ते पाप नक्कीच भोगावं लागेल. मरहम पट्टी कर न सके तो धाडन मत लगा देना. दीपक बन कर जल न सके तो अंधियारा भी मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. एखाद्याच्या जीवनामध्ये तुम्हाला फुलं बनता येत नाही ना, नका बनू. पण या कथेचा संदेश 6व्या दिवशी आपल्याला एवढाच राहील. कथा संपल्यानंतर उद्या आता कथा समाप्त होणार आहे. कथा आता शेवटचा दिवस राहिला. आता काय आहे, काय बाकी. 7 दिवसात आपण काय शिकलात राजा? 7 दिवसामध्ये एकच शिकावं लागेल आपल्याला. बघा, कोणाचं चांगलं होत नसेल तर अजिबात करू नका. त्याचं वाईट असेल तो त्याच्या प्रारब्धाचा दोष आहे, त्याचा कर्माचा दोष आहे. पण कथेत येऊन, कीर्तनात येऊन जर आपण दुसऱ्याचं वाईट करत असाल तर कथान कीर्तन ऐकण्याचा काहीच फायदा नाही. काय करता त्या कथेला, काय करता त्या कीर्तनाला? एखाद्याच्या घरात उजेड आणता येत नसेल ना, नका आणू. दिवा लावता येत नसेल, नका लावू. घर न किसी का बसा सके तो, कोणाचं घर नाही बसवता येत, नका बसवू. दीपक बन कर जल न सके तो अंधियारा भी मत करना. एखाद्याच्या जीवनात उजेड आणता येत नाही आपल्याला, नका आणू. पण त्याच्या जीवनात अंधारा आणण्याचा प्रयत्न आपण कधीच करू नये. आयुष्यामध्ये कथा आपल्याला हे शिकवते, कीर्तन आपल्याला हे शिकवते की इथं आल्यानंतर आपण जर चांगलं वागणं शिकलो तर आपल्या कथेचं हेच सार्थक आहे. कथा हाच उपदेश देते. एखाद्याचं चांगलं होत नसेल नका करू, पण कोणाचं वाईट तरी नका करू. नका कर, काहीच नाही. त्याच्या प्रारब्धाचा दोष म्हणून त्याच्यावरती ते सोडून द्यायचं. दीपक बन कर जल न सके तो अंधियारा भी मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. एखाद्याच्या जीवनामध्ये काही लोक, आता मी तुम्हाला पहिल्या का दुसऱ्या दिवशी सांगितलं, आमच्यासोबत एक विद्यार्थी होता. त्याला एक वाईट मंत्र येत होता, विंचू चढवायचा मंत्र येत होता. मंत्राची शक्ती खूप मोठी असते. ज्याला असं वाटत असेल आपल्याला सतत सर्दी होत राहते, ज्याला असं वाटत असेल आपलं शरीर सतत अस्वस्थ राहते, ज्याला असं वाटत असेल बाहेरचं काहीतरी आपल्याला कोणतरी काहीतरी शंका आहे, काहीतरी केलेलं आहे, सरळ भाषेत सांगतो मी तुम्हाला, मनामध्ये संभ्रम आहे, त्या व्यक्तीने काय करायचं, हनुमान चालीसा हातात घ्यायची, एक ग्लास पाण्याचा भरून घ्यायचा, एक ग्लास किंवा तांब्याचा जो तांब्या असतो, गडवा असतो, तो भरून घ्यायचा, समोर मांडी मारून बसायचं, तो तांब्या समोर भरून ठेवायचा किंवा छोटासा ग्लास समोर भरून ठेवायचा. भरून ठेवल्यानंतर हनुमान चालीसा अशी हातात घ्यायची, अशी हातात घेतलेली आहे. हनुमान चालीसा हातात घेऊन ते हनुमान चालीसा पूर्ण वाचावे आणि ते हनुमान चालीसा वाचत असताना त्या हनुमान चालीसेचा मंत्राचा उच्चार किंवा जे आपण हनुमान चालीसा वाचतो तो शब्द उच्चार, जे पाणी समोर ठेवलेलं आहे त्या पाण्यावरती तो मंत्राचा उच्चार पडला पाहिजे. समोर बसलेला आहे मांडी मारून समोर एक ग्लास भरलेला आहे आणि अशी समोर हनुमान चालीसा घ्यायची. कितीही तो बिमार पडलेला असो किंवा कितीही बिमार पडत असो,
कितीही बाहेरचं काही केलेलं असो त्याला, पण फक्त एवढा उपाय करा, फक्त हनुमान चालीसा वाचायची, तो ग्लास समोर भरून ठेवायचा, हनुमान चालीसा वाचायची. हनुमान चालीसा पूर्ण वाचल्यानंतर हनुमंतरायाचं स्मरण करायचं, भोलेनाथांचं स्मरण करायचं आणि ते अर्धा ग्लास 1 ग्लासभर पाणी पिऊन घ्यायचं. हनुमान चालीसा वाचणं झाल्यानंतर कितीही बाहेरचं असो का काही असो का काही असो का ताप असो का त्याला सर्दी होत असो किंवा काही माणसाच्या शरीरातला कोणताही दोष या उपायाने राहत नाही. हा उपाय केलेला आहे. कोण केलेला आहे ते तुम्हाला नावासहित सांगू शकतो. रात्रीला जे महाराज येतात इकडचे दीपाण्याचे, त्यांना आम्ही शिकत असताना त्यांना सतत सर्दी राहायची. सर्दी झाली की 1 महिना सर्दी, नंतर ताप, 1 महिना सर्दी. मग त्यांनी असा एक उपाय आम्ही शोधला. असा उपाय केला त्यांनी. कोणता? फक्त हनुमान चालिसेचा. 1 ग्लास भरून पाणी ठेवायचं, दररोज हनुमान चालिसा घ्यायची. हनुमान चालिसा त्यांनी लगातार घेतली. आजपर्यंत त्यांना तशी सर्दी झालीच नाही. प्रत्यक्ष उदाहरण आहे. त्यांना पाहायचं असेल तर संध्याकाळी कीर्तनात पाहून घ्या. जे गायन करतात हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज गावंडे निपाणा, केलेले उपाय आहे. तसं काही असं काही नाही. मनातली इच्छा पूर्ण होण्याकरता भोलेनाथांच्या जवळ केलेला उपाय आहे. आपली जी संपत्ती आहे त्या संपत्ती 50% आहे, ते संपत्ती पूर्ण 100% झाली पाहिजे. किंवा 2 एकर शेती आहे त्याची 4 झाली पाहिजे. 10 रुपये आपल्या जो त्याचे 20 रुपये झाले पाहिजे. किंवा आपल्या संपत्तीत आपल्या धनामध्ये वाढ झाली पाहिजे. याच्याकरता शिवमहापुराणाने एक उपाय सांगितला. उपाय साधा आणि सरळ आहे. ज्या दिवशी सोमवारच्या दिवशी, आज सोमवारचा दिवस आहे, सोमवारच्या दिवशी आपण ज्या वेळेला भोलेनाथांना पाणी घेऊन जातो, तांब्यामध्ये पाणी आहे, पण तांब्यामध्ये पाणी घेऊन जात असताना जे मध आहे त्या मधाचे फक्त 5 थेंब त्या पाण्यात टाकायचे. 5 किंवा 11 थेंब त्या पाण्यात टाकायचे. मध मिश्रित पाणी जर तुम्ही भगवान शंकराला अर्पण केलं तर हातात असलेलं जे धन आहे किंवा तुमच्याजवळ जे असलेलं धन आहे ते धन त्या धनामध्ये दुप्पट झाल्याशिवाय राहत नाही. हा शिवमहापुराणाने सांगितलेला उपाय आहे. आता मी कथा करत असताना हे प्रत्यक्ष एक माणसांना, एक आमच्या अमरावतीचे बडनेऱ्याजवळचे एक मामा आहे, माझ्यासोबत ते काशी यात्रेला होते, जगन्नाथपुरी यात्रेला होते. मग कथा करत असताना मी त्यांना सांगितलं, आता त्यांची खरी हकीकत अशी आहे, त्यांना हे 2 मुलं आणि त्यांच्या घरी शेती होती 3.5 एकर. मला म्हणे महाराज आता कसं करू, काय करू, कसं करू, काय करू. मुलं लग्नावर आले आणि शेती तर जास्त झाली पाहिजे, ही आपली शेती जास्त किमतीत विकल्या गेली पाहिजे, म्हणजे 10 रुपयाची म्हणजे 2 एकरची 4 एकर झाली पाहिजे, 4 एकराची 8 एकरावर गेली पाहिजे. मग म्हटलं मामा तुम्ही हा उपाय करून पहा. ते मामांनी खरंच हा उपाय केला. 2 कंप्लीट फक्त 2च महिने केला. फक्त तिथं सोमवारी सांगितलं होतं मी, फक्त सोमवारी जात होते, फक्त सोमवारी पाणी घेऊन जात होते. भोलेनाथांचं जुनं मंदिर आहे त्यांच्या गावामध्ये, अतिशय जुनं ठिकाण आहे. ताब्यात पाणी घेऊन जायचे, त्याच्यात मध टाकून जायचे आणि भोलेनाथांना स्वतः प्रार्थना करत होते. त्यांनी फक्त 2च एकर शेती विकली तर त्यांची शेती त्याच्यामध्ये 8 एकर झाली. तुम्ही म्हणाल हलकी असेल, हलकी नाही, चांगली झाली. आज 8 एकर शेती घेतली 2 एकर शेतीवर. होऊ शकते का असं? होते नाही झालं. होऊ शकते का हा संशय, होऊ शकते नाही झालं. प्रत्यक्ष उदाहरण आहे. कोणाला नाव पत्ता पाहिजे असेल तर आपण नाव पत्ताही देऊ शकतो. काय त्याच्यात जसं घडलेलं आहे तसं प्रत्यक्ष सांगायला काय हरकत आहे. म्हणून आपण जे रुद्राक्षाचं वाटप केलं, तो रुद्राक्ष धारण करत असताना देवाचं स्नान करण्याचं जे पात्र असते त्या पात्रामध्ये तो रुद्राक्ष ठेवावा. गळ्यामध्ये धारण करायचा असेल तर रुद्राक्ष पात्रामध्ये ठेवायचा. पंचामृताने त्याला स्नान घालायचं आणि स्नान घालत असताना पाणी त्या रुद्राक्षावर सोडायचं आहे. सोडत असताना 108 वेळेला श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम 108 वेळेला त्या मंत्राचा जप करा. मंत्र उच्चार केल्यानंतर ज्यांना गळ्यात धारण करायचा असेल त्यांनी गळ्यात धारण करा.
पण धारण केल्यानंतर त्या व्यक्तीने कधी खाऊ नाही, नाहीतर जसं सरकं आहे तसं सरकं राहणार नाही, सगळं उलटं होऊन जाईल. या नियमाचं आपण पालन करा. पुण्यकर्ता पापघडे असं झालं नाही पाहिजे. ज्यांना गळ्यामध्ये धारण करायचं असेल त्यांनी तसं करा. पण जर आपण घरामध्ये तसं वागत नसू, कोण्या दिवशी खात असाल कोण्या दिवशी पेत असाल तो भाग तुमचा आहे, पण गळ्यात धारण करू नका, देवघरात ठेवा. पण एखादं कार्य करण्याकरता तुम्हाला जायचं आहे, ते कार्य करण्याकरता घरातून निघत असताना आपल्या तो वरच्या खिशात ठेवायचा. रुद्राक्ष खालच्या खिशात कधीच ठेवू नका. का? खालच्या खिशात ठेवत असताना तो रुद्राक्ष कमरेच्या खाली जातो. कुठे जातो? पुरुष मंडळीने सांगतो, रुद्राक्ष ठेवत असताना तो खिशात खालच्या खिशात ठेवत असाल तर तो कमरेच्या खाली जातो. आणि तुम्ही जर लघवीला गेले, बाथरूमला गेले तर कमरेच्या खालची जागा अशुद्ध होत असते. म्हणून त्या रुद्राक्षाला सुद्धा अशुद्धतेत आपण अशुद्ध जागेमध्ये ठेवल्या जाते. म्हणून कंबरच्या खाली रुद्राक्ष धारण करणं पुरुषाला माणसाला चालत नाही, फक्त भोलेनाथांना चालते. माणसाला कंबरच्या खाली रुद्राक्ष धारण करणं हे चालत नाही. रुद्राक्ष धारण करावं असं वाटत असेल तर हातात, गळ्यात, वर, कमरेच्या वर. कारण आम्ही शिकत असताना, अयोध्येला असताना मी साधू समाजात राहत होतो. नुसतं बाहेर जरी गेलो संडासला तरी आंघोळ करावी लागत होते, आणि त्याच्यात लागली मला संडास. मग एक साधू बाबाला विचारला मी, बाबाजी मुझे तो डोल डाल लग गई, अभी क्या करे? बाबाजी बोले कुछ चिंता मत करो, कंबर के नीचे नहाना सिर्फ. काय म्हटलं रे? मी विचारलं बाबाजीला असं का? बाबाजी म्हटले डोल डाल ज्यावेळेला आपण संडासला जातो किंवा बाथरूमला जातो त्यावेळेला कमरेच्या खालची जागा फक्त अशुद्ध होत असते. म्हणून कमरेच्या पासून, पोटाच्या पासून खाली स्नान केलं तरी शुद्धी प्राप्त होते किंवा ती शरीर शुद्ध होते. संत समाजातला हा नियम आहे. असो, वेळ भरपूर झाला. आता थोडंसं आपल्याला आहे का, तयार आहे का?